विद्यार्थी मित्रांनो, मागील वर्षी 4 ऑक्टोबर 2024 रोजी महाराष्ट्र शासनातर्फे एक जी.आर. प्रसिद्ध करण्यात आलेला होता. या जी.आर.बद्दल विद्यार्थ्यांच्या अनेक वेगवेगळे या ठिकाणी संभ्रम आहे. संपूर्ण डिटेल्समध्ये सांगणार आहे. विद्यार्थ्यांचा गैरसमज असा आहे की यावर्षी हा जी.आर. लागू होईल की नाही. सोबतच या ठिकाणी जी अगोदर उंची होती ती किती कमी होणार आहे, महिलांसाठी देखील लागू आहे की नाही, एस-आर-पी-एफमध्ये याचा फायदा होईल की नाही, का फक्त जिल्हा पोलीसला याचा फायदा होईल, डिटेल्समध्ये माहिती सांगेल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. अनेक विद्यार्थ्यांनी याच्यावरती कमेंट केल्या होत्या, त्याच्यामुळे हा व्हिडिओ बनवण्यात येत आहे. अजून तुमचा एखादा जर डाऊट असेल विद्यार्थ्यांचा तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, त्याच्यावरती सेपरेट 5 मिनिटाचा व्हिडिओ बनवला जाईल. आजच्या व्हिडिओमध्ये हा टॉपिक घेतलेला आहे. हा उंचीचा जी.आर. कोणासाठी आहे, यावर्षीपासून लागू होणार आहे की नाही, महिलांना हा लागू असणार आहे की नाही, डिटेल्समध्ये सांगेल. फक्त व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. कोणत्याही प्रकारचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. विद्यार्थी मित्रांनो, आता जो महाराष्ट्र शासनाने जी.आर. काढलेला होता तो मी येथे ओपन केलेला आहे. येथे तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत आहात. महाराष्ट्र शासन राजपत्र हा या ठिकाणी एकदम ओरिजिनल जी.आर. आहे. तर या ठिकाणी 4 ऑक्टोबर 2024 म्हणजे मागील वर्षी हा जी.आर. काढण्यात आलेला होता. परंतु विद्यार्थ्यांचे याचे संभ्रम असल्यामुळे आता हा व्हिडिओ बनवत आहे. अगोदर देखील याच्यावरती डिटेल्समध्ये व्हिडिओ बनवलेला आहे, परंतु विद्यार्थ्यांचे वारंवार प्रश्न येत असल्यामुळे हा व्हिडिओ बनवत आहे. तर 4 ऑक्टोबर 2024 म्हणजे मागील वर्षीचा हा जी.आर. आहे. तर विद्यार्थ्यांचे प्रश्न या ठिकाणी सर्वात पहिल्यांदा मी येथे समजून सांगणार आहे. तर या ठिकाणी वेगवेगळे बदल करण्यात आलेले आहे. इथं काय म्हटलेलं आहे तर महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951-22 च्या कलम 5च्या खंड ब द्वारे प्रदान केलेल्या अधिकारांचा त्या बाबतीत त्या समर्थ करणाऱ्या सर्व इतर अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 यात आणखी सुधारणा करण्यासाठी पुढील नियम करीत आहेत. आता याच्यामध्ये नियम काय केलेले आहेत ते सर्वात महत्त्वाचे आहेत. इथं पहिला नियम त्यांनी दिलेला आहे, बघू शकता. या नियमांस महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश सुधारणा नियम 2024 असे म्हणावे, कारण 2024 याच्यामध्ये बदल केलेला आहे. तर याच्यामध्ये दुसरा पॉईंट, महाराष्ट्र पोलीस शिपाई सेवा प्रवेश नियम 2011 याच्या नियम 3 मध्ये पोट नियम 2 मधील खंड 1 व अ मध्ये उपखंड ब मधील परिच्छेद आय मध्ये पुढील परंतु जादा दाखल करण्यात येईल. याच्यामध्ये काय म्हटलेले आहे, सर्वात महत्त्वाचा पॉईंट इथं अनुसूचित बघू शकता. हा पॉईंट स्टार करून लिहितो. अनुसूचित जमातीतील उमेदवारांसाठी आवश्यक असलेली 5 सेंटीमीटरने शिथिल करण्याबाबत उंचीची या ठिकाणी 5 सेंटीमीटरने सूट देण्याबाबत इथे काय म्हटलेलं आहे, स्पष्ट या ठिकाणी म्हटलेलं आहे अनुसूचित जमातीतील विद्यार्थ्यांसाठी. आता इथे एक पॉईंट तुम्ही इथे लक्षात घ्यायचा आहे. आता विद्यार्थ्यांचा दुसरा, अनुसूचित जमातीमध्ये कोणते विद्यार्थी येतात, त्या ठिकाणी फक्त एस-टी कॅटेगरीचे विद्यार्थी येतात. आता याच्यामध्ये फक्त विद्यार्थी येतात की तर विद्यार्थिनी देखील, म्हणजे महिला आणि पुरुषांना दोघांना सूट आहे. आता दुसरा प्रश्न विद्यार्थ्यांचा असा आहे की एस-सी कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांना ही सूट आहे का, तर आहे का, तर नाही. अनुसूचित जमाती म्हणजेच फक्त एस-टी कॅटेगरी अर्थ होतो. अनुसूचित जाती जर असते तर एस-सी कॅटेगरीला सूट असती, परंतु येथे फक्त अनुसूचित जमाती आहे. फक्त अनुसूचित जमाती असल्यामुळे फक्त आणि फक्त एस-टी कॅटेगरीच्या महिलांना आणि पुरुषांना याच्यामध्ये सूट भेटणार आहे. तर ती सूट कशा प्रकारे भेटेल हे पुढे सांगतो मी तुम्हाला. इथं तुम्ही बघू शकता, ई पॉईंट त्यांनी हायलाईट करून दिलेला आहे. अनुसूचित जमातीतील विशेष तरतुदी, याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, जे उमेदवार आवश्यक पात्रता शर्तीची पूर्तता करतात अशा अनुसूचित जमातीतील उमेदवारांना आवश्यक असलेल्या उंचीमध्ये 5 सेंटीमीटर इतकी शिथिलता देण्यात येईल. महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार केली जाते. आणि या ठिकाणी उंचीचा जो जी.आर. असतो, शारीरिक पात्रतेमध्ये जो बदल असतो तो या ठिकाणी महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या मार्फत केला जातो. आता इथं 2 पॉईंट इथे समजून घ्या. आधी पुरुषांना पोलीस भरतीसाठी उंची किती होती, 165 उंची होती. ही या ठिकाणी जिल्हा पोलीस साठी सांगितली. आणि एस-आर-पी-एफला किती होती, तर 168 एवढी उंची होती. ठीक आहे, एवढी 168 उंची होती. आणि महिलांसाठी पोलीस भरतीला किती होती उंची, 155 एवढी उंची होती. आणि एस-आर-पी-एफ सध्या महिलांसाठी लागू नाही, गट निर्माण नाहीत. ते पुढील वर्षी महिलांसाठी एस-आर-पी-एफचे गट लागू होणार आहेत. आता या ठिकाणी पुरुषांना आधी उंची होती 165 जिल्हा पोलीससाठी, ती झालेली आहे या ठिकाणी 160.
पुरुषांसाठी येथे सांगत आहे फक्त 160 उंची झालेली आहे फक्त आणि फक्त ST कॅटेगरीच्या पुरुषांना, ठीक आहे. आणि महिलांना उंची किती होते, 155 होती, तर ST कॅटेगरीच्या महिलांना उंची आता झालेली आहे फक्त 150, ठीक आहे. म्हणजे 5-5 सेंटीमीटर येथे कमी झालेली आहे. आता दुसरा प्रश्न सांगतो, SRPFच्या मुलांना किती उंची होती, 168 उंची होते वजा 5. आता येथे SRPFला देखील हा अधिनियम लागू होत असतो आणि हा GR आत्तापासूनच या भरतीला लागू होणार आहे. हा देखील पॉईंट तुम्हाला आत्ताच क्लिअर करून देतो. आधी उंची होती किती, 168 एवढी उंची. आता इथं मुद्दा क्लिअर करून देतो, अगोदर उंची होती 168 वजा 5 सेंटीमीटर येथे कमी केलेले आहेत. तर SRPFसाठी ST कॅटेगरीच्या पुरुषांसाठी उंची फक्त 163 असणे गरजेचे आहे. आता ज्या मुलांची अगोदर 165 उंची बसत नव्हती ते SRPFला देखील येथे पात्र असणार आहेत. आणि पुन्हा एकदा सांगतो, SC कॅटेगरीच्या महिला आणि पुरुषांना हा GR लागू होत नाही. हा फक्त ST कॅटेगरीच्या महिला आणि पुरुषांना हा GR लागू होतो, पोलीस भरतीला लागू होतो, SRPFला लागू होतो. आणि या वर्षी 2025 पासूनच हा GR म्हणजे जेव्हा GR निघाला 4 ऑक्टोबर 2025 तेव्हापासूनच हा सर्वत्र लागू झालेला आहे. म्हणजे या भरतीमध्ये ते विद्यार्थी फायदा घेऊ शकतात, ठीक आहे. याच्याबद्दल कोणत्याही प्रकारचा जर नॉर्मल जरी डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि अशाच प्रकारचे व्हिडिओ बघत राहण्यासाठी चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. आता जर तुमचा एखादा विद्यार्थी असेल आणि कोणाचा इतर कोणताही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा, आपण डिटेल्समध्ये त्याच्यावरती सेपरेट व्हिडिओ बनवला जाईल, ठीक आहे. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.